8 दिवसात जाणवलं की बाबा हिरवेगारपणा असेल किंवा काळुकी असेल किंवा प्लॉट फ्रेश असेल, ह्या तुम्हाला गोष्टी जाणवल्या. आणि आत्ता जर बघितलं, इकडे पण कॅमेरा फिरवला ना, आत्ता जर बघितलं तर प्लॉट आपला एकदम सुंदर आलेला आहे. आता ही जी झाडं आहेत ही बारीक बारीक ह्याच्यात बी चांगली ग्रोथ झाली, पण विषय काय आहे की ही लहान होती आणि पाठीमागची जरा बरी होती. तर ह्याची पण त्यावेळेस जर बघितलं दादा तुमच्या समोर झाड आहे हे, आता ही माझ्या कमरेला लागत आहे, त्यावेळेस जर बघितलं तर ती इतका असा असेल नाही असा विषय नाही, बरोबर आहे नाही. तर तुमच्या पद्धतीमध्ये आपली ही पद्धत वापरली. अगदी तुम्ही आपल्याला सगळं सांगितलंय की साहेब आपण ह्याला शेणखतं वगैरे भरपूर टाकलेली आहेत. अगदी किळी लागण करायच्या अगोदर किती दिवस टाकलेली दा? 5 महिने अगोदर तुम्ही रानाची मशागत करून ठेवलेली. पण ज्या वेळेस आपलं मार्गदर्शन गेलं तिथपासून किळी उचलली, बरोबर आहे नाही. आता त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने चालूच होतं आणि अजून पण तुमची पद्धत चालूच आहे. फक्त तुमच्या पद्धतीत वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केले. आपले शब्द एकदम स्पष्ट आहेत साहेब, कारण टाकायला जायचं आणि गाडगाव लपवायचं मराठी म्हणी मी मुद्दाम वापरत असतो. आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीत, कारण नुसतं आमच्या जीवावर नाही पण आमच्या शिवाय बी नाही, हे लक्षात येतं इथं. म्हणजे दोघांची ज्यावेळेस ज्ञानाची आणि गुणाची सांगड होती त्याच वेळेस थोडक्यात संस्कार चांगले दिसतात. नाही तर आपण काय म्हणतो, एखाद्याच्या घरी गेलं तांबर पाणी जर नाही भेटलं तर संस्कार संपलेत काय अशी भीती वाटते. नात्यात जाऊ कुठं मित्रात जाऊ, तसं तुमच्या पद्धतीत आपली पद्धत ज्यावेळेस ऍड केली त्यावेळेस प्रगती आपल्याला लक्षात आली. तर आता हिथनं पुढं दादा आपल्याला हे कंटिन्यू करायचं का एवढ्या रिझल्ट वरती थांबायचं? कंटिन्यू करायचं. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. अशोक पाटील, राहणार लव्हे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आजची तारीख किती बरं साहेब? आज 27 28 28 जानेवारी 2025 बरोबर आहे ना? हम्म. आणि हा जो आपण पाठीमागे प्लॉट बघतोय ह्या केळीची लागवड तारीख किती? 1 नोव्हेंबर 2024. म्हणजे आज जर ह्या केळीचे वय जर बघितलं तर 2 महिने 28 दिवस झाले, बरोबर का? तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. तर तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या 2 महिन्यामध्ये? केळीची वाढ चांगली व्हावी. हम्म. बुंदा 3 फुटाच्या पुढे गेला पाहिजे. 3 सव्वा 3 फूट बुंदा गेला पाहिजे. आणि साधारण 35-36च्या पुढं ऍव्हरेज बसलं पाहिजे केळीचं झाडाचं. तर ह्या 2 महिन्यामध्ये बुंदा 35-36 फुटाच्या पुढे जाणार नाही, पण तुम्ही कंटिन्यू केल्यानंतर शेवटपर्यंत तुमच्या अपेक्षा ज्या काय आहेत त्या पूर्ण होणारच 100%. आणि त्या होणार आहेत का नाही, तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य ठरतोय का नाही, हे आपण ह्या लोकेशनला उभं राहून पाठीमागे जी काय आहेत झाडं ती लोकेशन मध्ये दिसते, बरोबर का? बांध. तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापरा बायोरेनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्याने आपण ह्या लोकेशनला उभं राहून पाहणार आहे की तुम्ही घेतलेला निर्णय आणि तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षा ह्या पूर्ण झाल्या आहेत की नाहीत, बरोबर? नाही, बुंदा आम्ही काय म्हणतो वेन व्हायच्या अगोदर ते आपण बघणारच ना. ते आपल्या दर्शकांना ज्या काही तुम्ही आज अपेक्षा व्यक्त केल्यात ते आपण दाखवणारच आहे की बाबा साहेबांनी आज 2 महिने 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर जी अपेक्षा व्यक्त केली ती बाबा येण व्हायच्या अगोदर हा बुंदा तेवढा झालाय का, तेवढा झालाय ही बघणार आहे आपण. आणि साधारण 36च्या पुढे ऍव्हरेज झाडाचं पडावं. जे काय होईल ते आपण मला वर आमचा 5 एकर प्लॉट होता, त्याला सरसकट 36च्या पुढे ऍव्हरेज बसलं. 2 सप्टेंबरची लागण होती, त्यावेळेस आम्ही काय आमचं रेग्युलरच वापरतो, बरोबर. तर हे ऍड केल्यानंतर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा भेटते ते बघायचंय. आणि ह्याला आम्ही साधारण शेणखत भरपूर घातलेली ह्या प्लॉटला. तर बघू आपण ह्या प्लॉट मध्ये रोपांची संख्या किती सर? 6200. आणि किती बाय किती वरती लागवड केली? 7x5. 7x5 वरती. तर पाहू आपण ह्या लोकेशनला उभं राहून ह्याच ठिकाणी. दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. दादा नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अशोक पाटील, राहणार लव्हे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर ह्या केळीसाठी आपण 28 जानेवारी 2025 ला पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. अगदी साहेब आता इकडे कॅमेरा फिरून घ्या, ही कोपरा ती अगदी गोल आहे असं फिरून अगदी पिपळाच्या झाडापर्यंत असे ही किती हजार झाड आहेत आपली? ही 6400. तर ह्याला ज्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घेतल्यापासून किती दिवसांनी तुम्ही वापरण्यास सुरुवात केली बरं साहेब? 2 ते 3 दिवसांनी. 3 दिवसांनी म्हणजे 28 ला घेतलं, 1 तारखेच्या आसपास वापरलं. आज तारीख किती बरं? 26 फेब्रुवारी 2025. मग साहेबांनी सगळं नियोजन होतं साहेबांकडे, बरोबर आहे नाही साहेब?
तर ह्याच्यावरती आतापर्यंत स्प्रे किती झाले आपले? 2. आणि जमिनीतनं किती वेळा गेलं? 3 वेळा गेलं. मग मला काय म्हणायचंय, ज्या वेळेस गेलं त्याच्यानंतर किती दिवसांनी असं तुम्हाला जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? 8 दिवसात जाणवलं की बाबा हिरवेगारपणा असेल किंवा काळुकी असेल किंवा प्लॉट फ्रेश असेल, ह्या तुम्हाला गोष्टी जाणवल्या. आणि आता जर बघितलं, इकडे पण कॅमेरा फिरवला ना, आता जर बघितलं तर प्लॉट आपला एकदम सुंदर आलेला आहे. आता ही जी झाडं आहेत ही बारीक बारीक ह्याच्यात बी चांगली ग्रोथ झाली, पण विषय काय आहे की ही लहान होती आणि पाठीमागची जरा बरी होती. तर ह्याची पण त्यावेळेस जर बघितलं दादा, तुमच्या समोर झाड आहे हे, आता ही माझ्या कमरेला लागत आहे, त्यावेळेस जर बघितलं तर ती इतका असा असेल नाही, असा विषय नाही, बरोबर आहे नाही? तर तुमच्या पद्धतीमध्ये आपली ही पद्धत वापरली. अगदी तुम्ही आपल्याला सगळं सांगितलंय की साहेब आपण ह्याला शेणखतं वगैरे भरपूर टाकलेली आहेत. अगदी किळी लागण करायच्या अगोदर किती दिवस टाकलेली दा? 5 महिने अगोदर तुम्ही रानाची मशागत करून ठेवलेली. पण ज्या वेळेस आपलं मार्गदर्शन गेलं तिथपासून किळी उचलली, बरोबर आहे नाही? आता त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने चालूच होतं आणि अजून पण तुमची पद्धत चालूच आहे. फक्त तुमच्या पद्धतीत वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केले. आपले शब्द एकदम स्पष्ट आहेत साहेब, कारण टाकायला जायचं आणि गाडगाव लपवायचं, मराठी म्हणी मी मुद्दाम वापरत असतो. आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीत, कारण नुसतं आमच्या जीवावर नाही पण आमच्या शिवाय बी नाही, हे लक्षात येतं इथं. म्हणजे दोघांची ज्यावेळेस ज्ञानाची आणि गुणाची सांगड होती त्याच वेळेस थोडक्यात संस्कार चांगले दिसतात. नाही तर आपण काय म्हणतो, एखाद्याच्या घरी गेलं तांबर पाणी जर नाही भेटलं तर संस्कार संपलेत काय अशी भीती वाटते. नात्यात जाऊ कुठं मित्रात जाऊ, तसं तुमच्या पद्धतीत आपली पद्धत ज्यावेळेस ऍड केली त्यावेळेस प्रगती आपल्याला लक्षात आली. तर आता इथनं पुढं दादा आपल्याला हे कंटिन्यू करायचं का एवढ्या रिझल्ट वरती थांबायचं? कंटिन्यू करायचं. हा, कारण मी हे शब्द काय विचारतोय, आपल्याला हे व्हिडिओ हितपासून ते एंड पर्यंत काढायचे. त्याचं कारण असं की जे काय तुम्ही ठेवलेला विश्वास आहे आणि तुमच्या कष्टाला तुमच्या खर्चाला तुम्ही जे काही इतर सगळं करताय त्याआधी ऍड केल्यामुळे एक वेगळं काय घडतंय आपल्या शेतकऱ्यांना, बाकीचे जे काय नवीन जुने किडीतले असतात ह्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे. कोणापासून? तुमच्यापासून. यायला दादांनी केलं तर आपल्याला करायला काय हरकत आहे? कारण विश्वास द्यायला विश्वासाचाच माणूस लागतो. समोर आहेत आपल्या दोघांच्या मध्ये थोडक्यात. त्यांनी आग्रह जास्त केला म्हणा. नाही नाही, पण चुकीचा आहे का आग्रह? तुम्ही त्यांच्या लॅबमध्ये बसायचं जीवरमध्ये, आहे का? स्टेटस त्यांनी बघितले आणि तुम्हाला सांगितलं की दादा याला आपल्या भागातले जरा मला वाटतं वापरूनच बघावं. आणि तुम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि गजानन साळुंके सरांना कॉल केला आणि ते तुमच्याकडे आले. आणि आज योगायोग आपण फक्त वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून आज 26वा दिवस आहे. तर आपल्याला पाहिजे अशी आहे का नाही प्रगती आहे. तर तुम्ही दादा इतर जे काय किळीत नवीन जुने शेतकरी आहेत, तर जे काही किळीत नवीन जुने आहेत, ज्यांची काही किळी लागण केल्यानंतर झाडं उचलाना वय खात्यात गच्चा धरत्यात, अशा शेतकऱ्यांसाठी दादा तुमचं एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगता? कारण आपण हिथं बघितलं ही गच्चे सगळे सुटलेले आहेत, आपली डिस्टन्स पडलेला आहे पाल्यात. तुमचं काय एक म्हणणं काय असं आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का काय केलं पाहिजे? त्यांनी अवश्य वापरावं. हा, म्हणजे ज्याला काय ज्याच्या कष्टाची जाणीव आहे स्वतःच्या, की आपलं केलेलं कष्ट केलेला खर्च जमिनीत आपल्याला पाहिजे असा तिथं फरक दिसत नाही, त्या शेतकऱ्यांनी 100% वापरायला काहीच हरकत नाही. कारण ज्या वेळेस कष्ट आणि खर्च करून पीक उचलत नाही आणि ह्याची जाणीव होती त्यावेळेस वापरणं का गरजेचं आहे? की नाही वापरलं तर मग मराठी काय म्हणत मी मुद्दाम वापरतो, आपली जिरती आणि आपली जिरली नाही पाहिजे. कारण जिरल्यानंतर थोडक्यात त्याला अर्थ काही नाही. कारण कुठली भाजी असू द्या, भाकर असू द्या, करापल्यावर चांगली लागत. करापल्यावर म्हणजे इतकं कष्ट खर्च करून जर हाताला पीक उत्पादन देत नसन तर त्यासारखं म्हणजे थोडक्यात जुगार खेळल्यासारखं आहे ती. हा, कष्टाचा जुगार होतोय. त्या कष्टाच्या जुगाराला जर थोडक्यात न्याय पाहिजे असेल तर वापरा बायोनिक मला वाटतं वैयक्तिक तुमच्या माध्यमातून की चांगले. कारण आम्ही तुमच्यासारख्या शेतकऱ्यांकडून आम्हाला प्रेरणा भेटते म्हणून आम्ही रोज मार्केटमध्ये फिरवतोय. साहेब तुम्हाला काय वाटतंय? वापरलं पाहिजे, आहे का नाही? कारण तारांबळ होत नाही. तर तुम्ही जी काय दादा एकदम आहे अशी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, साहेबांकडून आणि आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नाही पण त्यांनी सुचवल्यामुळं हे सगळं घडलंय.